को पावर्ड बाय विमल. विमल, बोलो जुबा केसरी. आपल्यासोबत नांदेड लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण आहेत. सर, अशोकराव चव्हाणांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर काँग्रेस कार्यालयातील गर्दी कमी झाली होती. आता पुन्हा कुठेतरी काँग्रेसचे कार्यालय फुललेलं पाहायला मिळतं. काय पहिली प्रतिक्रिया? नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये तुम्ही म्हणल्याप्रमाणे आजही गर्दी कायम आहे. गर्दी कमी झाली नाही, फक्त अशोकराव एकटे गेले. पण काँग्रेसचा कार्यकर्ता काँग्रेस कार्यालयातच आहे. आजची ही गर्दी तुम्ही बघता किती वर्दळ आहे. सर, महायुतीला ज्याप्रमाणे राज्यात अपयश मिळालं त्यावरून काम देवेंद्र फडणवीस असं म्हणत की मला राज्याच्या राजकारणातून मोकळं करावं आणि पक्ष संघटनेसाठी काम करण्यासाठी द्या. काय वाटतं तुम्हाला? नाही, आता कसं आहे, देवेंद्र फडणवीसचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांना वाटलं होतं या महाराष्ट्रामध्ये आमचे 45+1 अशा काही जागा येतील, पण ते यश त्यांना मिळालं नाही. आता यश पचवणं अपयश पचवणं प्रत्येक माणसाचा वेगवेगळा विषय आहे. त्यांना हे पटलं नसेल म्हणून त्यांनी आता पक्षातून कार्यमुक्त होण्यासाठी पक्षाकडे मागणी केली असेल. मित्र पक्षाच्या एकत्रीकरणामुळे उमेदवार द्यायला उशीर झाला, त्यामुळे जे आहे ते अपयश मिळाले असं अशोकराव चव्हाण म्हणाले. आता कुठं उमेदवारा फॉर्म तारीख जी भरायची आहे त्याच्या अगोदरच डिक्लेअर झाल्या ना. वेळ कुठं झाला? मग 1-2 दिवस अगोदर तर राहतच प्रश्न. आणि सर्वच पक्षाच्या उमेदवार 1-2 दिवस अगोदर झाले. काही ठराविक लोकांच्या जिथं हे नसेल तिथं पहिलंच डिक्लेअर झाली. अशोकराव चव्हाण भाजपात गेल्यानंतर तुम्हालाही भाजपात या म्हणून अशी ऑफर दिली होती. आता पुन्हा त्यांना तुम्ही काँग्रेसमध्ये बोलावणार आहात का? त्यावेळेसचा प्रश्न आला होता. त्यांनी भाजपमध्ये गेले. आम्ही त्यांची त्यावेळेस कार्यकर्ते होतो खरं म्हणजे. त्यांनी सहज आम्हाला विचारलं. आमच्या कार्यकर्त्यांना आमच्याबरोबर हनुमंतराव पाटील असतील, माधवराव असतील, आमचे मोहन अंबाडे असतील, सत्तारबाई असतील, या काही कार्यकर्त्यांना बोलून विचारतं. आम्ही म्हणलं बाबा आम्ही काही भाजपमध्ये तिथं येणार नाही आणि आम्ही आमच्याच काँग्रेस पक्षामध्ये राहून आम्ही आमचं काम करू म्हणून आम्ही तो निर्णय घेतला. सर, आता आपण जर बघितलं तर काँग्रेसमधले असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी चव्हाणांसोबत जे आहे ते भाजपात गेले. आता पुन्हा त्यांना एंट्री आहे का नाही काँग्रेसमध्ये? चव्हाण साहेब ज्यावेळेस भाजपमध्ये गेले, किती लोक गेले? ठराविक लोक गेले, असंख्य काहीच नाही. बोटावर मोजण्या इतके कार्यकर्ते गेले. ते बघा आज नांदेड महानगरपालिकेचे जे काही नगरसेवक आहेत, आजही आमच्या संघ 35 लोक आहेत. याचा अर्थ तुम्ही याच्यावरूनच ओळखा की त्या लोकांना पसंत पडलं नाही आणि जे गेले ते गेले. त्यांना नमस्कार. काँग्रेसचे आमदार जित्ते सांतापूरकर यांनी पक्षविरोधी काम केलं, यापूर्वी आपण बोललो होतं. आता आपण खासदार झाले, त्यांची विधानसभेची वाट आता बिकट समजायची का? काँग्रेसचे आमदार देगलूरचे यांनी विधानसभेमध्ये पक्षाच्या बाजूने काम केलं नाही. अनेक वेळा आम्ही त्यांना म्हणलं पण त्यांनी येण्यास नकार दिला. आज आमची जिल्हा कार्यकारिणी आहे, जिल्हा अध्यक्ष आहेत, त्यांनी त्यांचा अहवाल पक्षश्रेष्ठीकडे पाठवतील आणि त्यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल आणि निश्चित या ठिकाणी ह्या पक्षातून त्यांची हकालपट्टी झाल्याशिवाय राहणार नाही असं मला सांग. साहेब, आपण जर बघितलं तर नांदेड उत्तर मतदारसंघातून आपल्याला 40,000हून वर लीड मिळाली आणि त्या ठिकाणी जे शिंदे गटाचे आमदार आहेत, म्हणजे महायुतीच्या उमेदवारांनी, महायुतीच्या लोकप्रतिनिधींनी, पदाधिकाऱ्यांनी आपलं काम केलं असं समजायचं का? नाही, तसं आता कुणाचं नाव डायरेक्ट घेता येलं नाही. लोकांना पटलं आणि विशेषतः शिंदे साहेबाचं या ठिकाणी काही योगदान आहे. योगदान आहे आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाची पावती आहे, म्हणून आज त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी मताधिक्य मिळालं. सर, भोकर विधानसभेतून अशोकराव चव्हाण यांना विधानसभेला 97,000च्या वर मताधिक्य होतं. पण आता जर आपण या लोकसभेत बघितलं तर भाजप उमेदवाराला केवळ 2,900 असं मताधिक्य मिळालं. खरं तर भोकर विधानसभा हा अशोकराव चव्हाणांचा बालेकिल्ला समजला जातो, तिथून ते मुख्यमंत्री राहिले होते. बरोबर आहे. आम्ही आत्ताच सांगितलंय का पत्रकारांना की बाबा मागच्या निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण आणि प्रतापराव ज्यावेळेस एकमेकाच्या विरोधात होते त्यावेळेस
भोकर मतदारसंघातून फक्त 5,000चं मताधिक्य बरोबर. प्रतापरावला होतं. आणि आज दोघं मिळून एकत्र आले, एका पक्षाचं काम केलं. आणि आज ती परिस्थिती बघितली तर प्रतापरावला जी मागची मतं मिळाली होती, अशोकरावमुळं जास्तीत जास्त 2,000 मतं वाढले. म्हणजे याच्यावरून हा निर्णय लोकांना पटला नाही हे सिद्ध झालं. सर, तुम्ही खासदार झालात, अशोकराव चव्हाण यांनी अभिनंदनाचा फोन केला का? मला कसं अभिनंदन करतील ते, आणि त्यांच्या अभिनंदनाची आम्हाला गरजही नाही. पण नांदेड उत्तरमध्ये जी एक सभा झाली होती तुमची, तेव्हा तुम्ही असं म्हणाले होते की अशोकराव चव्हाण भाजपात गेल्यानंतर त्यांनी तुम्हाला फोन केला आणि वसंतराव माझं अभिनंदन करणार नाहीत का, असं तुम्हाला विचारलं होतं, म्हणून असं बोलतो. ज्यावेळेस भाजपमध्ये गेले, मी असेल, हनुमंतराव पाटील असतील, आमचं सगळ्यांचं फोनवर बोलणं झालं. आणि ते मला म्हणले अभिनंदन करा. मी म्हणलो काय अभिनंदन करू, तुम्ही BJPमध्ये गेलात, मी फोनवर काही नाही, प्रत्यक्ष आल्यावर बोलतो, असं मी त्यांना सांगितलं. मी अभिनंदन केलो नाही त्यांचं. निश्चितच हे होते काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण, आणि ज्यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला त्यांना नमस्कार. आणि अशोकराव चव्हाण यांच्या अभिनंदनाची आता मला गरज नाही. ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, नांदेड. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.